श्रीराम समर्थ भाग क्रमांक 76ला आपण सुरुवात करूया. श्रीराम वामन अवतार धारण करून भगवंतांनी सर्व देवांकडून आलेल्या सर्व वस्तूंचा स्वीकार केला, त्या धारण केल्या. हो, ज्या ज्या वस्तू त्याने दिल्या होत्या त्याच्यामध्ये एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, तिचा फक्त मी उल्लेख करीन की बटूला सर्वात महत्त्वाची वस्तू कुठली मिळते तर तो म्हणजे गायत्री मंत्र. बाकी सगळ्या वस्तू त्याला मिळतातच, भिक्षापात्र मिळतं, दंड मिळतो, यज्ञोपवीत मिळतं, परंतु सगळ्यात महत्त्वाचा जो भाग असतो ते म्हणजे गायत्री मंत्राचा उपदेश. आणि तो गायत्री मंत्र जो आहे तो प्रत्यक्ष सूर्यदेवानी बटूला दिला. किती मोठी गोष्ट आहे बघा, प्रत्यक्ष ज्यांचा मंत्र आहे त्यानेच तो मंत्र जो आहे तो उपदेश केला. आणि अशा प्रकारे सगळ्या गोष्टी त्यांना मिळाल्या आणि त्या सगळ्या त्यांनी धारण केल्या, स्वीकारल्या आणि आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद घेऊन ते पुढे निघाले. आणि पुढे काय झालं ते आता आपण ऐकूया. श्रीराम बलिराजा जो आहे हा बलिराजा अर्थात अश्वमेध यज्ञ करत होता. त्याला सल्ला दिला होता भृगु ऋषांनी की जास्तीत जास्त पुण्य कमव, आणि अश्वमेध यज्ञाने भरपूर पुण्य मिळतं. मुळात त्यांनी 100 अश्वमेध यज्ञ केले होतेच, त्यामुळे इंद्रपद त्याच्याकडे आलंच होतं चालत. जिंकून तर घेतलं होतं, पण तितकं पुण्य पण त्यांनी कमवलं होतं. कारण हे भृगु ऋषींना माहीत होतं की हे पद काय स्थायी पद नाही आहे, अस्थायी आहे, परमनंट नाही, आपल्या भाषेत टेम्पररी आहे. आणि त्यामुळे तिथे जास्त काळ राहायचं असेल तर पुण्याची गरज आहे. आणि म्हणून भृगु ऋषींनी त्याला सांगितलं की तू अश्वमेध यज्ञ करत राहा, म्हणजे तुझं पुण्य कमी होणार नाही. आणि म्हणून तो ते करत होता. आणि अर्थात तो करण्यासाठी त्यांनी नर्मदा नदी जी आहे त्याच्या उत्तर तटावर भृगु कच्छ नावाचा एक अतिशय सुंदर जागा आहे, त्या ठिकाणी हा यज्ञ करण्याचे हे जे काही भाग आहे तो करत होता. भृगु वंशीय जे ऋषी होते ते सगळे स्वतः तिथे त्या यज्ञाचं पौरुहात्य करत होते. आणि अशा या ठिकाणी सगळे लोक बसले होते यज्ञ बघत. यज्ञामध्ये काही लोकांनी भाग घेतला होता. प्रत्यक्ष बलिराजा तिथे होता, त्याच्या जोडीला अनेक राजे होते, अनेक ऋषी होते, अनेक देव आले होते. आणि हे सगळं होत असतानाच तिथे बटू जो आहे त्या मंडपाच्या जवळ आला. तसा तो मंडपाच्या जवळ येत असतानाच लोकांना चाहूल लागली की प्रचंड तेजस्वी अशी काहीतरी एक गोष्ट आपल्या मंडपाच्या दिशेने येते. आणि त्याने बघितलं की तिथून काय येतं, एवढा झोत प्रभावी असा तेजाचा कुठून येतोय, ही प्रभा कशाची प्रभा आहे, काय आहे, दुसरा सूर्य तर उगवला नाही ना, इतकी ती प्रभा होती. आणि अर्थात ती प्रभा म्हणजे ह्या अर्थात वामनाची होती, या बटूची होती, भगवंताची होती. त्यांचं जे तेज होतं, त्यांची जी प्रभा होती ती बघितल्यावरती इथे असलेले सगळे लोक निस्तेज झाले. खरं पाहिलं तर इथे सुद्धा सामान्य माणसं नव्हती, सगळी देव होते, ऋषी होते, स्वतः बलिराजा पुण्यवान होता खूप, शुक्राचार्य होते, सगळे तसे पुण्यवान लोक होते. परंतु त्या सर्वांचं तेज जे आहे ते त्या तेजासमोर फिक्कं पडलं. आणि म्हणून सर्वांचं लक्ष तिथे गेलं की कोण अशी विभूती आता इथे येते की ज्याच्यामुळे प्रचंड असा प्रकाश निर्माण झाला आहे, प्रचंड प्रभा निर्माण झाली. आणि सर्वजण तिथे बघायला लागले की काय आहे. काही लोकांना वाटलं की कदाचित सूर्यनारायणच येत असतील, काही लोकांना वाटलं की कदाचित अग्नी स्वतः येत असेल साकार रूप धारण करून, काहींना असं वाटलं की असं आणखीन तेजस्वी कोण असो बरेल. ते म्हटले कदाचित सनकादिक ऋषी पण असू शकतील ना, कारण सनकादिक मुनींचं तेजसुद्धा असंच होतं, अतिशय प्रभा होती त्यांची. आणि म्हणून त्यांना वाटलं सनकादिक ऋषींपैकी कोणी येतं आहे का. आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मनात कल्पना करत ते त्या दिशेने बघायला लागले कोण आहे. आणि त्याच वेळेस अर्थात आपले भगवंताचे अवतार असलेले हे वामन किंवा हा बटू जो आहे हा अश्वमेध यज्ञाच्या मंडपाच्या जवळ आला. अर्थात त्याचा वेश एका बटूला साजेसा होता. कमरेला मुंजीची मेखला होती, गळ्यात जानवं होतं, मृगजीन बरोबर होतं, मस्तकावर जटा होत्या.
आणि अर्थात तो बटू होता, लहान असा बालकच होता, 10-11 वर्षाचं वय, आणि या वयातच मुंज होते. आणि अर्थात असा हा बटू अवतार धारण केलेला हा बटू जो आहे प्रत्यक्ष भगवंत जे तिथे पोचले होते. आणि जेव्हा त्यांनी बघितलं, सर्व लोकांनी, सगळे लोक तिथे उभे राहिले. वास्तविक पाहता बटूचं वय लहान होतं, 10-11 वर्ष हार्डली वय होतं, परंतु त्याची प्रभा जी होती ती बघितल्यावर अग्नीसह सगळे देव तिथे उभे राहिले आणि सर्वांनी या बटूचं स्वागत केलं. प्रत्यक्ष बलीसुद्धा बघत राहिलं की काय हे रूप आहे, इतका लहान मुलगा आहे, इतका लहान बटू आहे वयाने, पण त्याचं तेज काय. आणि म्हणून बलीला पण अतिशय आनंद झाला. अर्थात त्यांनी त्याचं स्वागत केलं, त्याला बसायला सुंदर असं आसन आणून दिलं, त्याचं पादप्रक्षालन केलं आणि अर्थात यथास्थित पूजा केली. पूजा झाल्यावरती जे तिथे त्याच्या चरणाची पूजा केल्यावर जे तिथून पवित्र जल निर्माण झालं होतं, ते जल त्याने आपल्या अर्थात मस्तकावर धारण केलं आणि अशा प्रकारे त्यांनी त्याचं स्वागत केलं. आणि मग बली त्याला म्हणाला की हे बटो, हे ब्राह्मण कुमारा, आपलं स्वागत तर आहेच आणि माझा आपल्याला नमस्कार आहे. आता मला आपण हे सांगा की मी आपली काय सेवा करू. आपल्यासारखी इतकी तेजस्वी अशी ही मूर्ती इथे आली, इतका बटू आला आहे, कोण आहे मी आपल्याला ओळखत नाही, कुठून आलात, परंतु अतिथी देवो भव, आपल्यासारखी इतकी तेजस्वी जो बटू माझ्याकडे आला आहे, माझं नशीबच आहे. आज आपल्या दर्शनामुळे मी खरोखर तृप्त झालो आहे, माझा सगळा वंश पवित्र झाला आहे आणि मला असं वाटतं की आपला आजचा हा यज्ञसुद्धा सफल झाला आहे. कदाचित या यज्ञाचं फळ म्हणजेच आपलं दर्शन आहे, असंही असू शकेल, मला माहीत नाही. तर आता मला फक्त हे सांगा आपण की आपण माझ्याकडे आला आहात, आपण बटू आहात, तेव्हा मला असं वाटतं की आपल्याला नक्कीच काहीतरी हवं असावं. आणि आपल्याला काय हवं आहे ते मला माहीत नाही, परंतु मीच आपल्याला काही गोष्टी देऊ इच्छितो. आपल्याला काय पाहिजे ते सांगितलं तर बरं होईल. जसं आपल्याला देण्यासाठी माझ्याकडे अनेक गोष्टी आहेत, जसं सोनं आहे, नाणं आहे, अन्न आहे, गाय आहे, जर आपल्याला गायींची गरज असेल तर भरपूर गायी माझ्याकडे, त्या देऊ शकतो. तुम्हाला घोडे पाहिजे असेल, हत्ती पाहिजे असेल, रथ पाहिजे असेल, संपत्ती पाहिजे असेल, ती देऊ शकतो. तुम्हाला एखादी सुंदर अशी कन्या हवी असेल अनुरूप, तर ती पण मी तुम्हाला देऊ शकतो, ब्राह्मण कन्या. आणि जर तुम्हाला एखादं गाव पाहिजे असेल सुंदर असं, संपन्न असं, तर ते सुद्धा मी तुम्हाला दान म्हणून देऊ शकतो. तुम्हाला काय हवं ते मागा. माझ्याकडे इतक्या सगळ्या वस्तू आहेत, या सगळ्या मी तुम्हाला दिलेल्या आहेत, किंवा तुम्ही मागाल ती वस्तू त्यातली मी देऊ शकतो. फक्त तुम्हाला काय हवं ते तुम्ही सांगा. अशा प्रकारे बलिराजाने भाषण केलं. बलीने जेव्हा अशा प्रकारे हे सगळं सांगितलं, तेव्हा बटू जे आहेत म्हणजे भगवंत जे आहेत त्यांना आनंद झाला. आणि भगवंत त्याला काय म्हणाले बघा, भगवंत त्याला काय म्हणाले बटू रूपामध्ये, अर्थात ते म्हणाले की राजा, खरोखरच तुझं जे काय कुल आहे, या कुलाच्या परंपरेला तू अगदी अनुरूप असंच भाषण केलंस, कारण तुझ्या कुलामध्ये सगळे धर्म मानणारी लोक आहेत. तू भृगूंनाच आपलं प्रमाण मानलेलंस. आणि अर्थात भृगू हे भगवंताचे खूप मोठे भक्त आहेत. आपल्याला तर माहिती आहे भृगू ऋषी किती भक्त होते भगवंताचे. भृगू ऋषी भगवंताला खूप आवडायचे आणि त्यामुळे ते म्हणाले की तू भृगूंना प्रमाण मानलं आहेस आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गोष्टी करतोयस, याचा मला खूपच आनंद आहे. शिवाय मला हेही माहिती आहे की तुझे जे आजोबा आहेत प्रल्हाद, हे सुद्धा किती मोठे भक्त आहेत, हेही मला माहिती आहे. आणि तुझ्या वंशामध्ये सगळे धैर्यशाली आणि अतिशय दानशूर असे लोक होऊन गेलेत. आणि हे सगळं मला तुझं माहिती आहे आणि त्याला अनुरूप असून तू वागतोयस. आणि म्हणून मला आनंद आहे. तुझ्या वंशामध्ये ज्या ज्या लोकांनी जे जे सांगितलं ते आजपर्यंत केलेलं आहे. आणि आज तूही मला सांगतोयस की
काय हवं आहे ते मागा, मी द्यायला तयार आहे. आणि मला याचा खूप आनंद आहे की तुझ्यासारख्या एका कुलीन अशा ह्या राजाने मला हे असं सगळं सांगितलं आहे. मला हेही माहिती आहे की तुझ्या वंशामध्येच हिरण्यकश्यपू सुद्धा होऊन गेला, जो खूप पराक्रमी पण होता. हा काही गोष्टी खराब केल्या असतील, पण पराक्रम त्याचा खूप नक्कीच जबरदस्त होता. हेही मला माहिती आहे की जेव्हा हिरण्यकश्यपू प्रत्यक्ष भगवान विष्णूंवरती चाल करून आला, तेव्हा भगवान विष्णूंनी सुद्धा काय विचार केला की आता माझा वेळ जो आहे तो अनुकूल नाही, आणि म्हणून त्याने सुद्धा तेव्हा माया केली आणि ते त्याच्या हृदयात शिरले. आणि त्यामुळे त्याला अजिबात समजलं नाही की भगवंत कुठे गेले. तो शोधत राहिला. त्याला वाटलं भगवंत आता काही येणार नाहीत, भगवंत मला घाबरून पळून गेले आणि भगवंत आता संपले, अशी त्याची कल्पना होती. पण त्याच्या शरीरामध्ये भगवंत होते, त्याच्या हृदयामध्ये भगवंत जाऊन लपले होते हे त्याला समजलं नाही, कारण तो बहिर्मुख होता आपल्यासारखाच. आपणही बहिर्मुखच आहोत ना. आपल्या अंतरागामध्ये भगवंत आहेच आहे, पण आपल्याला कुठे दिसतो तो? नाही दिसत, कारण आपण बहिर्मुख आहोत. जसा हिरण्यकश्यपू होता. आणि हे भगवंताने स्वतःच म्हणले की मी त्याच्या शरीरात प्रवेश केला, त्याच्या हृदयात प्रवेश केला, पण तो मला बघू शकत नव्हता, कारण तो बहिर्मुख होता. म्हणून अंतर्मुखता होणं फार महत्त्वाचं आहे की जोपर्यंत आपली इंद्रिय जी आहेत ती बहिर्मुख आहेत, तोपर्यंत आपण परमेश्वराला कसं शोधणार, कसं ओळखणार? त्याच्यासाठी आपली सगळी इंद्रिय अंतर्मुख व्हायला पाहिजेत. आणि ती एकत्र अंतर्मुख होणं हे खूप मोठी गोष्ट आहे. त्यात काही जरी इंद्रिय अंतर्मुख झाली तरी आपली उपासना चांगली होते, आपला जप चांगला होतो. तेव्हा अर्थात आपली काही इंद्रिय नक्कीच अंतर्मुख झालेली असतात, ते बहिर्वक्र नसतात, अंतर्मुख वक्र असतात. आणि हेच सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि अशा प्रकारे हा सगळा जो आलेले भगवंत जे आहेत हे सगळं त्याला म्हणतायत. भगवंत त्याला हेही म्हणाले की तुम्ही मला म्हणताय की काय हवं ते माग, तर मला एक गोष्ट हवी आहे. नक्कीच तुम्ही हे बरोबर सांगितलं की मला काहीतरी हवं आहेच, तर मला जे हवं आहे ते तुम्ही द्यावं. तो म्हणाला माग की काय, मी तुला सांगितलं तुला हवं ते माग. तेव्हा भगवंत म्हणाले की काय आहे की मला फक्त 3 पावलं जमीन हवी आहे. फक्त माझी स्वतःची जी पायाचं माप आहे त्या मापाने 3 पावलं एवढी जमीन तू मला दे. आणि मला खात्री आहे की तू नाही म्हणणार नाहीस, कारण तू तर या जगाचा स्वामी आहेस. सगळं जग तू जिंकून घेतलं आहेस आणि त्यामुळे तुला ही काय फार मोठी गोष्ट नाही आहे हे मला माहीत आहे. परंतु तू उदार पण आहेस, तू काही मागितलंस तर देशील याची मला खात्री आहे. आणि म्हणून मी ही मागणी करतो तुझ्याकडे की मला 3 पावलं फक्त भूमी पाहिजे, ती तू मला जरूर दे. अशा प्रकारे ही गोष्ट त्यांनी मागितली. बली जो होता तो ऐकत होता. त्यांनी शांतपणे ऐकून घेतलं आणि मग तो म्हणाला, अरे बटू, तू वयाने तर आहेस लहान, यात शंका नाहीच आहे, परंतु तू बुद्धीने पण लहान आहेस रे. खरंच तू अजून बालबुद्धीच आहेस नाही का? अरे म्हणून तू अशा प्रकारची मागणी मला करतोयस. मी तुला काय सांगितलं, काय घे, काय काय तुला गोष्टी आहेत म्हणून सांगितलं आणि तू मागतोयस काय? अरे तुला समजत नाही काय मागायचं, कारण तुझी बुद्धी खरंच अजून तितकी परिपक्व नाही आहे. वयाने तू लहान आहेसच. आणि म्हणून मी तुला काही गोष्टी सांगू इच्छितो की अरे बाबा रे, मी या 3 लोकांचा अधिपती आहे हे लक्षात ठेव. सगळे माझे गुलाम आहेत. मी स्वर्ग जिंकून घेतलं आहे, पाताळाचा मी राजा आहेच आहे, आणि अर्थात पृथ्वीही मी काबीज केलेली आहे. तेव्हा या 3 लोकांचा स्वामी मी आहे. अरे मी तुला एखादं द्वीप देऊ शकतो आणि तू माझ्याकडे फक्त 3 पावलं जमीन मागतोयस. या गोष्टीला मी काय म्हणू? तुझी बुद्धिमत्ता म्हणू की अजून काय म्हणू, मला काय समजत नाही आहे. माझ्याकडे आजपर्यंत जी जी लोक आलेत मागण्यासाठी ती तृप्त होऊन गेलेत, आणि त्यांनी एकदा का एखादी वस्तू मागितली आणि ती त्यांना मिळाल्यावर ते तृप्त व्हायचे, त्यांना परत माझ्याकडे यायची गरज लागायची नाही.
अशा प्रकारे मी त्यांच्या प्रत्येक मागण्या पूर्ण केलेल्या आहेत. आयुष्यभर त्याला लागेल एवढं धन दिलं, आयुष्यभर लागेल एवढं सोनं दिलं, आयुष्यभर लागेल एवढी जमीन दिली, काय दिले नाही मी कोणाला. आणि म्हणून मी तुला सांगू इच्छितो की तू पहिल्यांदा माझ्याकडे आला आहेस, तर तुझी उपजीविका चालवण्यासाठी तू माझ्यासाठी अशी गोष्ट माग की ज्याच्यामुळे तुला पुढे संपूर्ण आयुष्यभर तुला काहीही करावं लागणार नाही. ही 3 पावलं जमीन तुला उपयोगी पडणार नाही. तेव्हा नीट विचार कर आणि मला परत एकदा मागायला हरकत नाही. माझी तुला विनंती आहे की तू असं कर. तेव्हा बलिराजा असा म्हणाला की तू बाबा विचार कर आणि परत माग. त्याच्यावरती भगवंत म्हणजेच बटू काय म्हणाले, बटू म्हणाले की राजा असं आहे की तू जे काय सांगितलंस ते ठीक आहे, पण जर मला 3 पावलं जमिनीमध्ये जर संतुष्ट मिळत असेल, संतुष्टता मला येणार असेल तर काय वाईट आहे. अरे असं तर मनुष्याला कितीही वस्तू मिळाल्या तरी मनुष्याला कधीच समाधान होतं का? खरोखर होतं का? विचार करा की आपण असं म्हणू शकतो का की मला इतक्या वस्तू मिळाल्यावर मला परत काहीच मागायची इच्छा नाही, असं होतं का? नाही होत. आपण अनेक वस्तू मिळवत आलो होतो आजपर्यंत, पण तरी अजूनही वाटतंच ना की अजून एखादी वस्तू घ्यावी, हे मला अजून मिळालेलं नाही आहे, किंवा हे मी अमकं करावं. असं कधी वाटतं की मला काहीच करायची आता इच्छा नाही आहे, मला काहीच नको, असं होतं का? नाही होत. आणि हेच भगवंत म्हणत आहेत की बाबा रे, संसारामध्ये सगळ्या गोष्टी मिळाल्या असं कोण म्हणतं? कोणीच म्हणत नाही. म्हणजेच काय की शेवटी मला माझ्या इंद्रियांचा निग्रह करणं हाच महत्त्वाचा भाग आहे ना का? मग तो मी जर आता करत असेल तर तू मला कशाला सांगतोयस की द्वीप माग, आमकं माग, तमकं माग. तू मला देशील याची मला खात्री आहे. तू मला 1 काय 7 द्वीप देशील याची पण मला खात्री आहे. परंतु 7 द्वीप काय, तू 7 राज्ये जरी मला दिलीस तरी सुद्धा जर माझ्या मनात लोभ असेल तर मी संतुष्ट होणार नाही. पण जर मी संतुष्ट होत असेल 3 पावलं जमिनीने तर काय वाईट गोष्ट आहे? चांगलीच आहे ना. आणि म्हणून मला जास्त काही नको आहे. तू जे म्हणतोयस ते तुझा भलेपणा आहे की बाबा जीवनभर काय करू लागू नये असं वगैरे वगैरे सगळं ठीक आहे, पण मी समाधानी आहे. कारण मला माहिती आहे की हव्यास करणं हे चुकीची गोष्ट आहे आणि म्हणून मी यामध्येच खुश आहे. या हव्यासामुळेच जीवाला सतत जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यामध्ये पडावं लागतं. आणि म्हणून तू हे लक्षात ठेव की जे काही मी मागतोय तेच तू मला दे. मला अजून कशाची अपेक्षा नाही आणि मला याच्यामध्ये आनंद आहे. याच्यामध्ये माझी सगळ्या आवश्यकता पूर्ण होणार आहेत हे लक्षात ठेव. तेव्हा तू मला एवढं दे बस, मला अजून काही नको. अशा प्रकारे बटूने उत्तर दिलं. तेव्हा बलिराजाला परत हसू आलं थोडंसं. तर म्हणा आता मी काय म्हणू तुला, याच्यापेक्षा अजून काय म्हणणार तुला? मी सगळं सांगितलं पण तू उत्तर पण असं देतोयस की काय म्हणावं तुला. अगदी शास्त्राला धरून उत्तर दिलंस. तुझं हे ज्ञान खरंच चांगलं आहे, पण आता काय म्हणावं? तुझी बालबुद्धी आहे असं मला आजही वाटतं. ज्ञान आहे पण तू परिपक्व नाहीच आहेस. वामन त्याच्यावर काही म्हणाले नाहीत. ते म्हणाले मला जे समजतं ते मी मागितलं आहे, आता पलीकडे तुझी इच्छा आहे. तेव्हा बलिराजा म्हणाले ठीक आहे, तू जर समाधानी असशील 3 पावलं जमिनीमध्ये तर मला काहीच प्रश्न नाही, मी तुला द्यायला तयार आहे. आणि अर्थात ते देण्यासाठी त्यांनी अर्थात आपल्या हातामध्ये झारी घेतली. झारीमध्ये अर्थात पाणी होतं. संकल्प सोडल्याशिवाय कुठलीही गोष्ट दान करता येत नाही. आपण प्रत्येक गोष्टीवर पाणी सोडतो, म्हणतो सुद्धा अरे मी पाणी सोडून दिलं, म्हणजे काय की दान केलं. प्रत्येक वस्तू आपण पूजा करत असताना बघतो, आपण सत्यनारायणाची पूजा करा किंवा गणपतीची करा, पाणी त्या वस्तूवर जोपर्यंत आपण सोडत नाही तोपर्यंत ती वस्तू भगवंताला अर्पणच होत नाही. त्या पाणी सोडणं आणि पाणी ग्रहण करणं महत्त्वाचा भाग आहे नाही का? ग्रहणच करतो ना, लग्न करतो म्हणजे काय करतो? पाणी ग्रहण करतो आपण आणि इथे पाणी सोडतो आहे, आपण त्याग करतो आहे. दोन्हीमध्ये पाणी महत्त्वाचं आहे. पण आणि अशा प्रकारे भगवंतानी अर्थात तो संकल्प घ्यायचा ठरवला आणि बलिराजाने हातामध्ये जारी घेतली आणि
तो पाणी सोडणार तितक्यात त्याचे गुरु जे आहेत शुक्राचार्य ते तिथे होते. ते तिथे आले आणि ते म्हणाले, अरे काय करतोयस राजा, तुला काय समजतं का काय करतोस ते? अरे हा बटू नाही आहे, हा बटू दिसतोय तुला, अरे हे तर प्रत्यक्ष भगवान विष्णू आहेत आणि देवांचं भलं करण्यासाठी त्यांनी हा अवतार धारण केला आहे आदितीच्या पोटी. तेव्हा तू याला दान देऊ नकोस. याला दान दिले तर काय होणार आहे हे तुला समजत नाही आहे. तू काहीही माहिती न घेता ह्याला दान देण्याची प्रतिज्ञा केलीस. किती चूक केलीस हे. अरे तू असं केलंस तर दैत्यांवर प्रचंड संकट येईल, लक्षात ठेव. तेव्हा हे अजिबात करू नकोस, कारण हा बटू नाहीच आहे, छलकपट आहे, छलकपट. तेव्हा छलकपटाच्या मागे तू जाऊ नकोस. तुला काही याला दान द्यायची गरज नाही आहे. आणि तू जे काय देशील ना त्याच्यातून तुला समजत नाही हा काय करणार आहे. हा बटू जो आहे तो अक्षरशः एका पावलामध्ये पृथ्वी आणि दुसऱ्या पावलात स्वर्ग व्यापून टाकेल. त्याचं विशाल शरीर असं आहे की तो सगळं आकाश व्यापून टाकेल, सगळं काही संपून जाईल. तिसरं पाऊल त्याला ठेवायला जागा राहणार नाही शिल्लक, आणि तिसरं पाऊल त्याला जमीन द्यायला जमीन शिल्लक राहणार नाही. आणि मग तुझी प्रतिज्ञा जी आहे ती अपूर्ण राहील आणि त्यामुळे तुला पाप लागेल. आणि अर्थात पाप लागल्यामुळे तुला नरकात जावं लागेल. म्हणजे तुझं सगळं राज्य गेलं पाण्यात, वरून पाप लागणार आहे. आणि हे सगळं हा माणूस काय करणार आहे घेऊन, हे सगळं तो इंद्राला परत देणार, देवांना सगळं देऊन टाकणार. म्हणून तू हे अजिबात करू नकोस. हे जर केलंस तर अक्षरशः तू रस्त्यावर येशील. आणि म्हणून जे हुशार लोक असतात ते कधीही दान करताना आपले सर्वस्वाचं ज्ञान कधी करत नाहीत. दान हातचं राखून दान द्यायचं असतं आणि हाच व्यवहार आहे, हे लक्षात ठेव. तेव्हा तू दान अजिबात देऊ नकोस, हा माझा तुला सल्ला आहे. अर्थात तू हे चुकीचं करतोयस कारण तुला माहीत नाही की हा कोण आहे, पण मला हे स्पष्ट दिसतंय की हे भगवान विष्णू आहेत. आणि म्हणून तू हे लक्षात ठेव. त्यांनी त्याला अजून एक प्रमाण दिलं ऋषींनी, शुक्राचार्यांनी. ते म्हणाले की असं श्रुतीमध्ये पण म्हणलं आहे की शरीर हा सुद्धा एक वृक्षच आहे. आणि लक्षात ठेव, वृक्ष राहणं महत्त्वाचं आहे, कारण फल फूल जे ते वृक्षापासून तयार होतं. आणि जर वृक्षच जर संपला तर तू दान काय देणार. म्हणून लक्षात ठेव, तू जे काय दान द्यायला निघालास ते दान तुला पूर्ण देता येणार नाही. आणि तुला दान जर पूर्ण करता नाही आलं तर तुला पाप लागणार आहे. ज्या शरीरासाठी तू पाप पुण्य करतो त्या शरीराला सगळं पापच लागणार आहे. तर सांभाळ. श्रुतीत पण सांगितलं की सांभाळून दान करा, असं त्यांना म्हणायचं होतं. म्हणून तू हे असं करू नकोस, माझं ऐक. अशा प्रकारे त्यांनी त्याला समजावतात. राजा शांतपणे ऐकतोय फक्त, राजा काहीच बोलत नव्हता. शेवटी जेव्हा त्यांचं बोलणं संपलं तेव्हा राजा बोलायला राजाने सुरुवात केली, बलिराजाने. बलिराजा म्हणाला की त्याने गुरुला वंदन केलं, कारण त्यांचे गुरु होते शुक्राचार्य. त्यांनी त्यांना वंदन केलं आणि म्हणाले की गुरुवर्य, आपण आपल्या हिशोबात बरोबरच मला सांगितलं आहे. आपण माझे गुरु आहात, माझे नक्कीच तुम्ही भलं बघता आहात, त्यामुळे आपला सल्ला बरोबर असेल सुद्धा, मी त्याच्याविषयी काय म्हणत नाही. परंतु माझ्या बाजूचा विचार करा की मी आता प्रतिज्ञा करून चुकलो आहे. मी त्याला वचन दिलेलं की तुझं मी दान जे हवं आहे ते देईन तुला. आणि जर मी एकदा वचन दिलं असेल, जर एकदा प्रतिज्ञा केली असेल तर ती मला पूर्ण करायला पाहिजे. कारण माझ्या कुळामध्ये सुद्धा आजपर्यंत ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्याप्रमाणे केलेल्या आहेत. मी प्रल्हादाचा वंशज आहे आणि त्यामुळे अर्थात मी जे बोललो आहे ते आता मला करायला पाहिजे. ते जर मी नाही केलं तर मला पाप लागणारच आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे असंही होऊ शकतं की मी दान दिल्यावरती मला कदाचित ते दान पूर्ण करता येणार नाही आणि त्यामुळे कदाचित मला पाप लागेल असं तुम्ही म्हणता. असेल सुद्धा बरोबर, मला माहीत नाही. परंतु मी या क्षणी जर कचरलो आणि दान नाही दिलं तरी पण मला पापच लागणार आहे ना. पाप मला दुतर्फी लागेल, पण निदान मी दान देण्याचं ठरवलं तर काही भाग तरी पापाचा कमी होईल.
देता येईल की नाही तो नंतरचा भाग आहे. पण मी आता या क्षणी जर माघार घेतली, या क्षणी या ब्राह्मणाला की या क्षणी या बटूला हे सांगितलं की मी तुला काहीच देणार नाही, आणि ते पण का तर राज्याचा मोह, धनाचा मोह, की माझं सगळं धन जाईल, माझं सगळं राज्य जाईल, म्हणून जर मी नाही म्हणलं तर किती महापाप होईल आणि माझ्या कुळाला बट्टा किती लागेल. खोटं बोलणारी जी लोकं असतात त्याचा भार पृथ्वीला सहन होत नाही, लक्षात ठेवा. आणि त्यातूनसुद्धा एका पवित्र बटूला जर मी वचन दिलं आणि ते जर नाही पाळलं तर मला किती मोठा पाप लागेल हे मला माहीत नाही. मला नरकाशिवाय जागाच नाही दुसरी अशा पापासाठी, आणि नरकात जाण्यापेक्षा मी माझा धर्म पाळेन. अहो, आजपर्यंत अशी उदाहरणं मला अनेक माहिती आहेत की ज्यांनी दिलेला शब्द पाळण्यासाठी काय दान केलेलं नाही आजपर्यंत. जसं दधीची राजाची कथा आहे, दधीची ऋषींची कथा आहे की त्यांनी आपला अस्थी दिल्या देवांना, इंद्राला दिल्या आणि वज्र तयार केलं. शिबी राजाने आपला प्राण अर्पण केला कारण शब्द दिला होता. अशा अनेक लोक आहेत की ज्यांनी आपला शब्द पूर्ण केलेला आहे. आणि असं असताना मी जर या ठिकाणी जर कचरलो किंवा नाही केलं तर हे बरोबर होईल का? नक्कीच चुकीचं होईल. आणि गुरुदेव, मी सुद्धा शेवटी राजा आहे, क्षत्रियसुद्धा आहे. क्षत्रिय कधी युद्धामध्ये पाठ दाखवत नाहीत. तसं मी पण आता दान देण्यासाठी पुढे आलो आहे, मी माघार घेणार नाही. आणि हे दान नक्कीच सत्पात्र आहे, कारण आलेली व्यक्ती ही एक बटू आहे आणि तुम्ही तर म्हणता भगवंतच आहेत. असतील सुद्धा, मला माहीत नाही. पण जर भगवंत खरोखरचा माझ्या दारामध्ये आले असतील याचक बनून, तर मी ही संधी सोडताच कामा नये की असा मला याचक कुठून मिळणार आहे. इतका सत्पात्री, इतका महान असा याचक मला कुठून मिळणार आहे, तो कुठल्याही रूपात असे नका. हे माझं नशीब आहे, हे माझं भाग्य आहे की अशा याचक माझ्याकडे आला आहे आणि मी त्याला काही देऊ शकतो, किंवा माझ्याकडे अशी वस्तू आहे की जी त्याला हवी आहे, भगवंताला. बापरे, किती मोठी गोष्ट झाली इथं. आणि म्हणून मी असा विचार करतो की हे दान मी नक्की देईन. आपला सल्ला जरी किती बरोबर असला तरी पण मला माझी सत्सद विवेक बुद्धी हे सांगते की मला याप्रमाणेच करायला पाहिजे. तेव्हा मी करू असाच विचार करत आहे. माझा कुठलाही अपराध त्यामुळे होणार नाही. काही होणार असेल तर नंतर बघू, पण या क्षणी मी अपराधी होणार नाही आहे. दान न दिल्यामुळे पहिला पाप लागेल. अशा प्रकारे जे आहे ते राजाने भाषण केलं. राजाने अतिशय मुद्देसूदपणे उत्तर दिलं. खरोखर त्याचं म्हणणं अतिशय बरोबर होतं, परंतु शुक्राचार्यानं अतिशय राग आला. शुक्राचार्य म्हणाले, तू स्वतःला फार मोठा धर्मवेत्या समजतोस काय? तुला स्वतःच्या पांडित्याचा फार गर्व झाला आहे, तुझ्या शक्तीचा तुला फार गर्व झाला, तुझ्या ऐश्वर्याचा तुला फार गर्व झाला आहे, आणि म्हणून तू गुरूंचा सल्ला अवहेळतो आहेस. आणि ही सुद्धा एक चुकीचीच गोष्ट लक्षात ठेव. गुरुने तुला सल्ला दिला की असं तू करू नकोस, आणि तू माझा सल्ला अवहेळत आहेस. हे पण पाप नाही आहे का? नक्कीच आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मी तुला आता शाप देतो. इतके वेळ तू फक्त माझं प्रेम बघितलंस, परंतु आता मी तुला शाप देणार आहे की तू माझी उपेक्षा केलीस, माझ्या आज्ञेचा भंग केलास, आणि म्हणून लवकरच तुझं सगळं ऐश्वर हे नाहीसं होईल. तू ऐश्वर्यहीन होशील. हा माझा शाप आहे, तुला लक्षात ठेव. अशा प्रकारे अर्थात शुक्राचार्याने त्याला शाप दिला. गुरूंनी असा शाप दिला तरीसुद्धा बली जो आहे तो टसकी मस झाला नाही. बलीराजा त्याच्या निश्चयापासून हलला नाही. त्याने आपल्या गुरुवर्यांना नमस्कार केला. परत एकदा म्हणाले की आपला शापसुद्धा माझ्यासाठी अर्थात वरदान आहे असं समजून मी त्याचा स्वीकार करतो आहे. आणि अर्थात त्याने हातामध्ये झारी घेतली आणि ती झारी घेऊन त्याने अर्थात दान द्यायचं ठरवलं. त्यावेळेस त्याची जी पत्नी होती बलीची, विंध्यावली, ती पण तिथे आली. बघा, पत्नीने त्याला मदत केली. इतका सल्ला ऐकूनसुद्धा ती पण ऐकत होती हे सगळं संभाषण, पण तिने आपल्या पतीची साथ दिली. तिने हा सल्ला दिला नाही. कदाचित एखादी गृहिणी असे म्हणली असते, अहो काय तुम्हाला समजतं की नाही, अक्कल आहे की नाही, एवढे आपले गुरु सांगतात त्याचं ऐका काहीतरी.
तुमचंच कसं खरं करता, असं कदाचित कलियुगामधली एखादी गृहिणी म्हणली असती. परंतु विंध्यावाली जी होती ती अर्थात असं म्हणाली नाही. ती पुढे आली आणि दान करण्यासाठी ज्या काही इतर गोष्टी लागतात त्या सगळ्या तिने तिथे आणल्या आणि दान देण्यासाठी अर्थात बली सज्ज झाला. त्यांनी त्याची अर्थात अगोदर पूजा केली परत एकदा, आणि नंतर दान देण्यासाठी ती झारी हातात घेतली आणि ते दान त्यांनी त्याच्या हातावर सोडलं, पाणी सोडून. तुळशीपत्र दिलं हातामध्ये आणि संकल्प केला की जे 3 पावलं जमीन तुला पाहिजे आहे, हे अतिथी मी तुला ती देण्याचा संकल्प करत आहे. आणि ज्यावेळेस त्यांनी असा संकल्प करून हे पाणी सोडलं, त्यावेळेस हजारो दुंदुभी जे होते, दुदुंभी वाचायला लागल्या. सगळे गंधर्व, सर्व यक्ष, सगळे किन्नर, सगळे लोक गायला लागले. पुष्पवृष्टी झाली. कारण बलिराजाने फार मोठं काम केलं होतं, फार महान काम केलं होतं. साधी गोष्ट नव्हती. इतक्या सगळ्यांचा विरोध असताना पण, इतकं सगळं माहीत असून सुद्धा बलिराजाने हे दान देण्याचं ठरवलं आणि दान देण्यासाठीचा संकल्प सोडला. दान तर त्याने दिलं आणि दुसऱ्या क्षणी एक अद्भुत घटना घडली. भगवंत जो आहे त्याने विराट रूप धारण करायला सुरुवात केली. आता ही जी कथा आहे याच्यामध्ये थोडासा एक ट्विस्ट पण आहे की भागवतात त्यांनी हे असं वर्णन केलं आहे, ते बरोबर पण आहे. कथा अजून एक उपकथा पण याच्यामध्ये आहे, जी आपण प्रचलित ऐकतो की शुक्राचार्यांनी झारीमध्ये जाऊन प्रवेश पण केला, असंही काही ठिकाणी उल्लेख आहे. की असा सल्ला देऊनसुद्धा जो आहे राजा ऐकत नव्हता आणि त्याने हातात जेव्हा जल सोडण्यासाठी ही झारे घेतले, तेव्हा शुक्राचार्य जे आहेत ते झारीच्या नळीत पण जाऊन लपले, अशी एक कथा आहे. आणि अर्थात राजाने त्या नळीला काय अडकलं आहे असं म्हणून एक दर्भ जेव्हा आतमध्ये सोडला, त्या दर्भामुळे अर्थात ऋषींचा डोळा फुटला आणि मग ते बाहेर आले आणि अर्थात पाणी मात्र भगवंताच्या हातावर पडलं आणि तो संकल्प पूर्ण झाला. अशी पण एक कथा आहे. म्हणून शुक्राचार्य जे आहेत त्यांचा एक डोळा फुटलेला आहे असं खूप ठिकाणी आपण बघतो. आणि त्याचं कारण हेच आहे की हे बलिराजाच्या हातून घडलं, अशीही एक कथा आहे, उपकथा. परंतु महत्त्वाचा भाग हा आहे की बलिराजाने हे सगळं असतानासुद्धा दान दिलं, हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि दान दिल्या क्षणी भगवंतानी अर्थात आपलं जे महान रूप होतं ते प्रगट केलं. प्रचंड रूप त्यांनी धारण केलं. त्याचं रूप इतकं मोठं होतं की पृथ्वी, आकाश, दिशा, स्वर्ग, पाताळ, समुद्र, पशु, पक्षी, मनुष्य, देव सगळे त्याच्यामध्ये सामावून गेले. आणि बलिराजा तर बघत राहिला की भगवंताचं काय हे रूप आहे. या सगळ्या भगवंताच्या शरीरामध्ये काहीच गोष्टी शिल्लक राहिल्या, सगळ्या गोष्टी त्याच्या शरीरात गेल्या. इतकं प्रचंड त्याचं शरीर होतं. भगवंताच्या चरणतलामध्ये रसातल, चरणामध्ये पृथ्वी, पिंजऱ्यामध्ये पर्वत, गुडघ्यामध्ये पक्षी, जांघ्यामध्ये मरुदगण, त्याच्या प्रत्येक अवयवामध्ये एक एक गोष्टी त्याला दिसायला लागल्या. असं महाकाय असं रूप त्यांनी धारण केलं होतं की त्याला जसं भगवंताने महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुनाला सगळं रूप दाखवलं होतं, तसंच थोडंसं रूप होतं की ज्यामध्ये सगळं चराचर त्याला दिसलं आणि भगवंत काय आहे त्याला लक्षात आलं. अर्थात तो हे रूप बघूनसुद्धा घाबरला अजिबात नाही. तो नम्र होता आणि त्यांनी नम्रपणे भगवंताला हात जोडले, म्हणाला की मी माझं काम केलं, तुझं काम तू करू शकतोस. अर्थात भगवंताने हे विराट रूप धारण केलं आणि विराट रूप धारण केल्यावर त्यांनी एका पायानेच अर्थात सगळी पृथ्वी, शरीराने तर त्यांनी सगळ्या गोष्टी व्यापून टाकल्याच होत्या आणि फक्त दुसरं पाऊल त्यांनी स्वर्गात टाकलं आणि तिसरं पाऊल ठेवायला अर्थात जागा शिल्लक राहिली नाही. जे शुक्राचार्यांनी सांगितलं अतिशय बरोबर सांगितलं होतं. अरे त्याच्या शरीरामध्ये सगळं काही जाईल आणि एक पाऊल तो वरती टाकेल स्वर्गाकडे, त्याला तिसरं पाऊल टाकायला जागा शिल्लक राहणार नाही. असं सगळं होणार आहे. आणि तसं घडलं की तिसरं पाऊल ठेवायला भगवंताकडे जागा शिल्लक राहिली नाही. 2 पावलामध्ये सगळं काही त्याच्या शरीरामध्ये आलं, सगळं काही त्याच्या पावलात गेलं. आणि अर्थात भगवंत जे आहेत ते म्हणाले की आता तिसरं पाऊल कुठे ठेवू.
भगवंताने जेव्हा हे अशा प्रकारचं रूप धारण केलं महाकाय, तेव्हा ते रूप बघायला त्या भगवंताचे सगळे देव तिथे आले. ब्रह्मदेवापासून सगळे देव, सनकादिक ऋषी तिथे आले, सगळे योगी आले, सगळी लोक जे आहेत ते तिथे आली. कारण भगवंताचा हा अवतारसुद्धा एक अभूतपूर्व असा अवतार होता. आलेल्या सर्व लोकांनी भगवंताचं हे रूप बघितल्यावर भगवंताची स्तुती सुरू केली आणि सगळे लोक ते भगवंताचं रूप बघतच राहिले. जे तिथे बाकीची जी लोक होती, देव आणि ऋषी, यांनी एकीकडे मंगलवाद्यांचं सुद्धा वादन सुरू केलं. कारण त्यांना माहीत होतं की आपलं जे संकट मूळ होतं ते आता टळणार आहे. कारण मुळात संकल्प सोडला, इथेच आपलं संकट टळलेलं आहे. आणि आता भगवंत जे आहेत ते त्याचं तिसरं पाऊल आता कुठे ठेवतात हेच त्यांना उत्सुकता होती. आणि आता हा राजा काय करतोय, अशा प्रकारे हे सगळं घडतंय. देव आनंद उत्सव करतायत, 2 पावलामध्ये सगळं व्यापून झालं आणि तिसरं पाऊल ठेवायचं शिल्लक आहे. आणि हे सगळं दैत्य बघत होते. दैत्य हे सगळं बघत होते की अरे हे तर काय घडलं आपल्या राजाचं. आपल्या राजाला ह्या बटूनी फसवलेलं आहे, सगळं वापून टाकलं आणि तिसरं पाऊल कुठे ठेवायचं म्हणतो आपण. आपले सगळे राहायची जागा गेली आहे, स्वर्गलोक व्यापला आहे. आणि अर्थात हे करणारा हा बटू म्हणजे भगवान विष्णूच आहेत, मायावी. ह्या काही बटू नाही आहे. अर्थात शुक्राचार्याने सांगितलं होतंच. आणि मग त्यांना खूप राग आला. सर्व असुर जे होते ते भयंकर संतापले आणि म्हणाले की आमच्या राजाला फसवून हा माणूस इथे असं करतोय. फसवून त्याच्याकडून 3 पावलं जमीन मागितली आणि आम्हाला आमचं सर्वस्व तू हरण केलंस, आता आम्ही राहू कुठे. तेव्हा याला आपण धडा शिकूया. आता आपण याच्याशी युद्ध करूया. बघा, असुरांचं जे आहे ते डोकं असंच चाललं की युद्धच करूया. आणि अर्थात त्यांनी ठरवलं की आता आपण याला सोडायचं नाही, आणायचा इथे हा आला आहे भगवंत, त्याचा आपण वध करून टाकूया. आणि अर्थात हे आमचं कर्तव्य पण आहे. आमच्या राजावर ज्याने संकट आणलं त्याला नाश करणं हे आपलं धर्मच आहे, हा काय अधर्म नाही आहे. आणि म्हणून बलिराजाचे जेवढे असुर जे होते त्या सगळ्यांनी शस्त्र हातात घेतली आणि सगळे जे आहेत ते वामन अवतारावरती तुटून पडले. कोणीही बलिराजाला विचारलं नाही की महाराज तुमची आज्ञा आहे का. युद्ध करायचं असेल तर अर्थात महाराजांची आज्ञा घ्यायला पाहिजे. बलिराजा त्यांचा राजा होता. पण त्याने कुठल्याही प्रकारे बलिराजाला विचारलं नाही की महाराज आम्ही हे करू का. काहीही न विचारता त्याने हातामध्ये शस्त्र घेतले आणि ते भगवंतावर चालून गेले. आणि अर्थात ही गोष्ट जी आहे ती बलीला कधीच आवडली नसती. पण त्याने विचारलंच नाही आणि सरळ हल्ला केला. परंतु भगवंताने काहीच केलं नाही. भगवंताच्या बरोबर जे त्यांचे पार्षद होते, नंद, सुनंद, प्रबल, बल, हे सगळे जे होते, विश्वसेन, गरुड होता, या सर्वांनी अर्थात आपापल्या हातामध्ये शस्त्र घेतली आणि या सर्व असुरांवरती प्रहार करायला सुरुवात केली. अर्थात भगवंताचे पार्षद म्हणजे भगवंतासारखेच होते दिसायला सुद्धा. आणि भगवंताच्या पार्षदांसमोर यांचं काहीही टिकलं नाही. बघता बघता असुरांची सेना मरायला लागली, असुरांचा नाश व्हायला लागला. आणि बलिराजाला लक्षात आलं की अरे अशा प्रकारे जर आपण युद्ध केलं तर सर्वांचा सर्वनाश नक्कीच आहे. कारण आत्ताच शुक्राचार्याने शाप पण दिला आपल्याला म्हणजे असुर कुळालाच दिलं एक प्रकारे की तुमचं सर्वस्व नाहीसं होणार आहे, तुम्ही ऐश्वर्यहीन होणार वगैरे वगैरे बराच शाप दिला आहे. तेव्हा हा शाप पण कदाचित काम करू शकतो. तेव्हा आपल्या लोकांना अडवलं पाहिजे, अन्यथा आपण नामशेष होऊ. त्याने लगेच आपल्या सर्व दैत्यांना संबोधन केलं. म्हणाले अरे बाबांनो तुम्ही काय करताय, हे लढाई करू नका, माझं ऐका. राजा असून सांगायची पाळली, माझं ऐका. वास्तविक पाहता एरवी आज्ञा राजाची घेतल्याशिवाय काही करत नाहीत. परंतु प्रसंग असा होता की असुरांना असं वाटलं की राजा काय बोलणार नाही, आपणच काहीतरी करायला पाहिजे. आणि म्हणून ते तुटून पडले होते. पण राजा त्यांना म्हणतो अरे माझं ऐका, लढाई करू नका, फिरा. तुम्ही काय करताय तुम्हाला समजत नाही आहे. अरे तुम्ही जर अशी लढाई केलीत तर तुम्ही नष्ट व्हाल.
आज ही लढाई तुम्ही जिंकू शकणार नाही, या अगोदर आपण जिंकल्यात सगळ्या लढाई, बरोबर आहे. त्यांना तेच आठवत होतं, कारण बलिराजांनी स्वर्गलोक जिंकून घेतला होता, देव तर पळून गेले होते आणि बाकी सगळ्या गोष्टी असुरांनी जिंकून घेतल्या होत्या आणि हेच त्यांना आठवत होतं. म्हणून राजा त्याने म्हणतो, बाबा रे तुम्ही हे काय करताय, हे होणार नाही आता. या आधी घडलं हे गोष्ट बरोबर आहे, पण आता घडणार नाही आहे. आता तुम्ही लढाई करू नका, कारण आम्हाला ही वेळ अनुकूल नाही. हा महत्त्वाचा भाग आहे. शेवटी लक फॅक्टर ज्याला म्हणतात तो हा आहे की वेळ अनुकूल हवी, अनुकूल नसेल तर काहीही होऊ शकत नाही. भगवान विष्णूंनी सुद्धा असाच सल्ला दिला होता ना, किंवा बृहस्पतीने पण हाच सल्ला देवान दिला होता ह्याच्या आधी, की आता तुम्ही युद्ध करू नका, वेळ तुम्हाला अनुकूल नाही, अनुकूल वेळ येण्याची वाट बघा. आणि म्हणून देव लपून बसले होते आणि सगळं राज्य ते बलिराजाने जिंकून घेतलं होतं. आणि आता हाच सल्ला जो आहे तो बलिराजा आपल्या असुरांना देतो आहे, अरे तुम्ही युद्ध करू नका, तुम्ही काय करताय तुम्हाला समजत नाही आहे, हे केलं तर आपला विनाश आहे, नक्की विनाश आहे. तर तुम्ही कृपा करून माझं ऐका, आता काळ आपल्याला प्रतिकूल आहे, म्हणून माझं ऐका, तुम्ही माझं ऐकलं तर तुमचं भलं होणार, हेही लक्षात ठेवा. काळाला तुम्ही जिंकू शकत नाही, काळ अनुकूल होईपर्यंत वाट बघण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि देव का युद्ध करतात, तर देवांना हे माहिती आहे की आता काळ त्यांना अनुकूल झालं. इतके दिवस देव आले का युद्ध करायला, आम्ही स्वर्गलोकावर स्वारी केली तेव्हा देव लपून बसले होते, पण आज हेच देव युद्धाला तयार झालेत तुमच्याशी, कारण त्यांना माहिती आहे काळ अनुकूल झालं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे की आज तुम्ही हे युद्ध करू नका, आज हे युद्ध आम्ही जिंकू शकणार नाही. जेव्हा राजाने असं त्यांना निक्षून सांगितलं तेव्हा मात्र थोडंसं या लोकांना वाटलं की नाही, राजा सांगतोय म्हणजे काहीतरी तथ्य असेल. आणि सगळं सत्य तर सांगितलेलं आहे की याआधी आम्हाला युद्ध न करता सगळं मिळालं आहे, आता हेच देव सगळे आमच्याशी लढायला तयार झाले आहेत आणि नाश पण होत चालला आहे दानवांचा, तेव्हा नक्कीच आपले महाराज म्हणतात ते बरोबर असणार. आणि मग लगेच दैत्याने युद्ध थांबवलं. जे काही दैत्य होते ते सगळे पाताळात निघून गेले, कोणीही तिथे थांबलं नाही, कारण त्यांना माहीत होतं की आपण इथे जर थांबलो तर आपला नाश नक्की आहे. आणि म्हणून सगळे दैत्य जे आहेत ते रसातळाला निघून गेले. सगळे दैत्य गेल्यावरती अर्थात गरुड पुढे आला आणि गरुडाने काय केलं असेल तर बलिराजाला वरुणाचे पाश जे आहेत त्याचा वापर करून बांधून टाकलं. बघा, इतका वेळ जो राजा होता, त्रिभुवनाचा राजा होता, तो आज बांधला गेला आहे, तो एक कैदी बनला आहे सामान्य. काही क्षणापूर्वी तो राजा होता आणि आज त्याची काय दैवगती झाली बघा, की त्याला गरुडाने बांधून टाकलं आहे. आणि अशा प्रकारे हे सगळं घडलं आणि सर्वत्र हाहाकार उडाला. जो शाप दिला होता त्याच्या गुरुनी तो खरा झाला की बलीचं सर्वस्व गेलं, सगळी संपत्ती गेली, सगळं काही गेलं. आणि इतकंच नव्हे तर तो कैदी बनला होता. त्रिभुवनाचा राजा असलेला बली कैदी झाला होता. इतकं घडून सुद्धा त्याची बुद्धी स्थिर होती, हा महत्त्वाचा भाग. तो स्थितप्रज्ञ होता. तो म्हणाला की हे तर सगळं होणारच आहे, कधीतरी कायम काय मनुष्य जिंकू शकत नाही, कायम सगळं सुख मिळू शकत नाही, जीवनामध्ये सुख आणि दुःख दोन्ही येणारच आहे. तेव्हा हे माझा आता भागच असा आहे, म्हणून मी हा भोगणार आहे, मी आनंदातच राहीन. आणि हे अशा प्रकारे तो शांत राहिला. तेव्हाच्या हे त्याच्या शांततेचं हे बघून इतर जे लोक आहेत त्याची स्तुती करायला लागले. म्हणाले, बलिराजा तू म्हणायला असुर आहेस, पण तुझे सत्वगुण किती जबरदस्त आहेत. इतकं सगळं घडूनसुद्धा तू अजूनही शांत वृत्ती धारण केली आहेस, तुला आमचा नमस्कार. अशा प्रकारे काही देवसुद्धा त्याची स्तुती करायला लागले. हे सगळं इथे घडतं आहे. आणि भगवंत बलीला काय म्हणाले बघा. भगवंत म्हणाले की काय, तू मला 3 पावलं जमीन देण्याचं वचन दिलंयस, माझी तर 2च पावलं फक्त मी वापरली आणि सर्व काही पादाक्रांत केलेलं आहे. आता 3रं पाऊल कुठे ठेवू ते तू मला सांगायचं आहे. मला जागा शिल्लक राहिली नाही आहे.
काय करू सांग? जेवढं काही तुला दिसत होतं ते सगळं माझ्या हातात आलेलं आहे, सगळं मी पादाक्रांत केलं आहे. तेव्हा आता तू मला सांग, तुझी प्रतिज्ञा तू कशी पूर्ण करणार आहेस? आणि ही जर तू पूर्ण नाही केली तर तुला नरकात जावं लागेल, हेही तुला माहिती आहे. इतकंच नव्हे तर तुला गुरुंनी स्वतः पण तुझ्या सांगितलं आहे की जर तू प्रतिज्ञा पूर्ण नाही केलीस तर तुला कदाचित नरकात जायची पाळी येईल. म्हणजेच आणि गुरूंनी एक प्रकारे सांगितलं आणि तू तरीसुद्धा असं केलं, म्हणजेच गुरूंची संमती असल्यासारखंच आहे. मग आता काय करतोस बोल? तिसरं पाऊल ठेवायची जागा दे, नाहीतर नरकामध्ये जा. माझ्याकडे दोनच पर्याय आहेत. बघ, जो मनुष्य याचकाला एखादी गोष्ट देण्याची प्रतिज्ञा करतो आणि नंतर नाकारतो त्याला महापाप, त्याला स्वर्गात सोडून द्या, नरकातच जावं लागेल. आणि तुला असाही फार गर्व होतात ना, तू मला म्हणतच होतास, अरे काय 3 पावलं मागतोयस, माझ्याकडे इतकं सगळं आहे, मी 3 लोकांचा स्वामी आहे, माझ्याकडे अनेक गावं आहेत संपन्न, अनेक हत्ती आहेत, अनेक संपत्ती आहे, तू ही सगळी घे, असं तू मला काय 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 सांगत होतास ना मगाशी. तुला याचा फार गर्व होता ना. आणि आता काय झालं? आता तुझ्याकडे काहीच नाही आहे. आता तू पूर्णपणे निर्धन झालेला आहेस, तुझ्याकडे काहीही शिल्लक राहील नाही. तेव्हा आता मला सांग, नरकात कधी जातोयस? नरकात तुला जावंच लागेल. नरक यातनांचाच तू जो आहे खरा धनी आहेस आणि तिथे जायला तयार राहा, अशा प्रकारे भगवंत त्याला म्हणत आहेत. अर्थात हे सगळं घडतंय, भगवंत त्याचा एक प्रकारे धिक्कारच करतायत. बघा गंमत, की ज्यांना त्यांनी हे भूमी दान द्यायचं ठरवलं, इतका धोका होता तरीसुद्धा तो धोका पत्करून बलीने दान द्यायचं ठरवलं. आणि जेव्हा तो दान देऊ शकत नाही तेव्हा भगवंत किंवा हा बटू जो आहे तो त्याचा धिक्कार करतोय. पण असा धिक्कार करूनसुद्धा बलिराजा स्थितप्रज्ञ होता. बलिराजा अजिबात विचलित झाला नाही. किती मोठी गोष्ट नाही का? खरोखर दान दिल्यावर सगळं जातंय म्हणल्यावरच आपण विचार करू की नको 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 नको, परंतु त्याने दिलं आणि दिल्यावर असं घडल्यावर सुद्धा तो अजिबात विचलित झाला नाही. आणि मुख्य गोष्ट म्हणजे असं की ज्याला दिलं तो सुद्धा आमची निर्भत्सना करतोय. तो तारीफ त्यांनी करावी की नाही, की बाबा ज्याला मी सगळं देतोय सर्वस्व, गुरूंचा सल्ला बाजूला, त्यांनी तरी तारीफ करावी की खरोखर तू दानशूर आहेस. नाही, तो बटू याची निंदाच करतोय. तो बटू म्हणतो की छे, तू कसलं दान देतोयस मला, तुला फार गर्व झाला आहे आणि तू मला काय दान देऊ शकत नाही, आता जा नरकामध्ये. म्हणजे दिल्याचं त्याला काहीच पडलेलं नाही. असं झाल्यावर तर दुसरा कोणीही माणूस जो आहे तो नक्कीच आपल्या भाषेत फ्रस्ट्रेट होईल, पण तो झाला नाही. तो अतिशय शांत होता, स्थितप्रज्ञ होता. बलिराजा उलट त्याला काय म्हणाला बघा. बलिराजा म्हणाला की देवा, मला जे करायचं ते मी केलं, माझी जेवढी काही क्षमता होती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला, पण मी देऊ शकलो नाही या क्षणी, हे गोष्ट बरोबर आहे. परंतु मी खोटारणार नाही. माझा शब्द मी कधीही मागे फिरवणार नाही आणि आजपर्यंत फिरवला नाही आहे. मी दिलेला शब्द नक्कीच पूर्ण करेन, हे लक्षात ठेवा. तो शब्द पूर्ण करण्यासाठी मला कुठेही जावं लागलं नरकात तरी मला काही वाटणार नाही. शब्द पूर्ण मी करणारच. मला नरकात जाण्याचं काही वाटत नाही. मला राज्याची तर अजिबात लालसा नाही आहे, पण मला माझा शब्द पूर्ण करायचा. मग भले नंतर तुम्हाला जागा नसेल तर तुम्ही मला नरकात फेकून दिलं तरी चालेल. पाशात तुम्ही मला बांधलं त्याचं मला अजिबात दुःख नाही. मला भीती आणि दुःख फक्त एकच आहे की दिलेलं जर वचन मी पाळलं नाही तर जी अपकीर्ती माझी होईल त्याला मी भीतो. बाकी आपण सगळं माझं पादाक्रांत केलं, सगळं घेतलं तरी मला काही वाटणार नाही. माझं सगळं गेल्यानंतर जर मला नरकात तुम्ही पाठवून दिलं तर मला काही वाटणार नाही. ठीक आहे, मी माझं काम तर केलं पूर्ण, मी दिलेला शब्द तर पूर्ण केला आहे, त्यामुळे मला त्याचं दुःख वाटणार नाही. नरक यातनाला मी अजिबात घाबरत नाही. आणि माझे जे आजोबा आहेत प्रल्हाद महाराज, ते तर किती कशा प्रकारचे भक्त होते आपल्याला माहिती आहे. मी त्यांच्या कीर्तीला बट्टा लावू देणार नाही. मी या सर्वांना आठवतो आणि म्हणून मी असा विचार करतो की माझं काय व्हायचं ते होऊ दे, परंतु मी माझा शब्द पूर्ण करणारच आहे.
आणि तो कसा करायचा तो आता मी विचार करतो आहे, पण मला करायचा आहे. अशा प्रकारे सगळं संभाषण करतो आहे. आणि हे संभाषण होत असतानाच त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्याचे जे आजोबा होते, ते आजोबा म्हणजेच प्रल्हाद जे आहेत, ते पण तिथे येऊन पोचले. हे होत असताना त्याची पत्नी तर तिकडे होतीच, विंध्यावली, जिने दान देण्यासाठी राजाला मदत केली, ती पण तिथेच आहे. त्या सर्वांसमोर राजा जो आहे तो अपमानित झाला आहे. विचार करा की सर्वांसमोर त्याचे सगळं काही हरण झालं आहे, त्याची संपत्ती गेली आहे, तो बांधला गेला आहे आणि त्याची निर्भत्सना प्रत्यक्ष भगवंत करतायत, गुरु करतायत, असुर तर निघून गेले. आणि असं असताना पण तो स्थितप्रज्ञ आहे आणि तो म्हणतो मला माझी प्रतिज्ञा पूर्ण करायची. आणि अशा वेळेस नेमके प्रल्हाद जे आहेत ते प्रल्हाद त्या ठिकाणी प्रगट झाले. अर्थात प्रल्हाद प्रगट झाल्यावर, प्रल्हाद आल्यावर ह्या कथेमध्ये काय घडलं, हा महत्त्वाचा भाग आहे जो आता अर्थात आपण पुढल्या भागामध्ये ऐकूया की प्रल्हाद त्या ठिकाणी आल्यावरती पुढे काय घडलं, राजाने तिसरं पाऊल कुठे ठेवायला दिलं आणि त्यावेळेस प्रल्हादाने त्याला काय सल्ला दिला. हा सगळा महत्त्वाचा भाग आहे तो अर्थात आपण पुढल्या भागामध्ये ऐकूया. या ठिकाणी भाग क्रमांक 76 जो आहे तो समाप्त होत आहे. श्रीराम समर्थ.